ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी प्रणालीचे सर्वांचं स्वागत करते। आज आपण आलो आहोत सोनेलीमध्ये। खरं तर आज 14 एप्रिल सर्व भीम सैनिकांसाठी एक जल्लोषाचा दिवस आहे। 133वी जयंती आज आपण साजरी करतो। आज आपण सोनेलीमध्ये स्मारकामध्ये आलेलो आहोत। आपण जाणून घेऊया सुधाकर जाधव यांच्याकडनं की आज पूर्ण जगभरामध्ये 14 एप्रिल हा सण उत्सव आपण साजरा करतो। काय सांगा तुम्ही आपल्या सोनेलीच्या स्मारकामध्ये कशा प्रकारे साजरी केला जातो? सर्वांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। सर्वांना सविनय जय भीम। आदरणीय आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्मारकात दरवर्षी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, सर्व महापुरुषांची जयंती असो, या वेगवेगळ्या स्वरूपात साजऱ्या केल्या जातात। आजची सुद्धा माझी जयंती रात्री 12 वाजल्यापासून मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात आली। या ठिकाणी काही नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून एक जोरदार अशा पद्धतीनं रात्रीपासून सुरुवात केलेली। आजही बघतो धम्मवंदनेची सुरुवात करून या ठिकाणी मान्यवरांचं मार्गदर्शन करून आजची ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी जो स्मारकात लायब्ररीचं काम आता या ठिकाणी जवळजवळ पूर्ण होत आहे। या ठिकाणी लायब्ररीसुद्धा आता लवकरात लवकर आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो 35 कोटी पूर्णाकृती पुतळा आहे त्याचं सुद्धा आता काम लवकरात लवकर सुरू होत आहे आणि ती सुद्धा या ठिकाणी बदलापूर वासियांसाठी परवडीत ठरणार आहे। असं पुन्हा एकदा मी सर्वांना नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। नमोबुद्धाय जय। आपल्यासोबत काही महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊया। काय सांगा कशा प्रकारे जयंती साजरी करतात आणि कशा प्रकारे उत्साह सर्वांना सविनय जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात बदलापूर स्मारक सोनेली येथे साजरी केली आहे। तरी आम्ही रात्री 12 वाजल्यापासून मोठ्या उत्साहाने इथं फटाके वगैरे सगळे खूप मज्जा मस्त एकदम खूप मज्जा केलेली आहे। तरी सगळ्यांनी आलेत त्यांना जय भीम। काय सांगाल की कशा प्रकारे जयंतीचा उत्साह आहे? सर्वांना सविनय जय भीम। सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। हा उत्साह फार मोठ्या प्रमाणात ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमध्ये साजरा केला जात आहे। ह्या स्मारकाचे पदाधिकारी सुधाकर जाधव त्यामुळे सर्वांना तसेच आमदार स्थानिक आमदार यांच्यामुळे सर्वांनाही सोय उपलब्ध झाली, त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत। आजचा हा माहोल जर आपण बघितलात तर हा आजच्या या लोकशाहीचा माहोल आहे। आता लोकशाहीची आताची निवडणूक येणार आहे, तर त्यामध्ये जर का आपले जे काही होणारे प्रतिनिधी आहेत त्यांना आपल्या आंबेडकरांकडनं काय शीख मिळेल ते आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे। आपण सगळ्यांनी स्वाभिमानाने वागलं पाहिजे, आपल्या संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे। कारण की डॉक्टर बाबासाहेबांची ओळख फक्त भारतापुरती न राहता अखंड जगामध्ये हे एवढं मोठं संविधान त्यांनी बनवलेलं आहे, त्याच्यामार्फत आपल्या सगळ्या देशामध्ये आपली फार मोठी ओळख आहे। तर संविधानाचं जतन झालं पाहिजे। आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या देशामध्ये कोणीही हुकुमशाही तरीपणे वागणार नाही याची काळजी घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी जागृत राहून मतदान करावं अशीच एवढीच या आंबेडकर जयंती मी सगळ्यांना प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। थँक्यू। कशा प्रकारे तरुणांचा उत्साह आहे? कशा प्रकारे काल रात्रीपासून सांगितलं की 12 वाजल्यापासून फटाके वाजतात, जल्लोषामध्ये जयंती खूप चांगल्या प्रकारे साजरी करतात, युवकांचा प्रतिसाद 133व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेब आंबेडकर महापुरुष त्या महापुरुषांच्या जयंती आणि पुनर्स्मरण का करतो? त्यांच्या आदर्शाला आपण पुढे जाणलं पाहिजे। बाबासाहेबांची 133वी जयंती, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रत्येक बौद्ध बांधवांनी प्रत्येक समाजाच्या माणसांनी बाबासाहेबांना ॲक्सेप्ट केलेलं आहे। बाबासाहेब म्हणजे ते समजलेलं आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांची जयंती साजरी करणे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे येणाऱ्या पिढीला एक नवीन आदर्श आहे, तो आदर्श आपण दाखवलं पाहिजे आणि सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे की बाबासाहेबांची जयंती करणं साजरी करणं फार महत्त्वाचं आहे। छोटा भीमसैनिक आणि तरुणांनी आपण जर पाहिलं असेल रात्री 12 वाजल्यापासून जो उत्साहाने जयंती साजरी होत आहे ही सगळी तरुणाई भाग घेत आहे। जे 25च्या 30च्या आतली मुलं जे आहेत ती सगळ्या उत्साहाने भाग घेतात।
आणि म्हणजे वरचे सगळे वयस्क सुद्धा आणि इथे कुठल्या वयाची लिमिट नाही. बाबासाहेब आंबेडकर कुठलं वय नाही बाबासाहेब सगळ्यांनीच होते. बाबासाहेबांनी उच्च पदवी जे MA PhD भारतला या पद्धतीने संपन्न केला आणि एवढं मोठं व्यक्ती असलेलं नाही व्यक्तीचं जयंती साजरी करणे म्हणजे बाबासाहेबांचा आदर्श घेणे ही तरुणांना महत्त्वाचं आहे. छोटा भीमसैनिक आपल्यासोबत एक आज छोटा भीमसैनिक सुद्धा आहे. तो आज 2 शब्द बोलणार आहेत. आपण त्याच्याकडे जाणून घेऊया. काय बोलशील? भाषण बोलतो जगामध्ये गरिबी इथेच आहे जिथे शिक्षण